नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास व सुपर प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट पासून मुंबईत लोकल प्रवास सुरू होणार आहे. मात्र 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची ही मुभा दिली जाणार आहे. तर हॉटेल, मॉल, मंदिरांबाबत उद्या निर्णय होणार आहे. टास्क फोर्स बरोबर बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधताना सांगितलं. मुंबईकरांसाठी मोठी घोषणा ती म्हणजे 15 ऑगस्ट पासून मुंबई लोकल सुरू होत आहे. मात्र 2 डोस लसीचे असणं बंधनकारक असणार आहे. लोकल प्रवास आपण सुरू करतो आहोत आपल्या स्वातंत्र्य दिनापासून 15 ऑगस्ट पासून. 15 ऑगस्ट पासून लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले आहेत आणि लसीचे 2 डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत. लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपवरती ॲपसुद्धा लवकर म्हणजे आज उद्यातच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या ॲपवरती आपण ॲप्लिकेशन एक ॲप्लाय करायचा की मी लस घेतलेला व्यक्ती आहे. लस घेतल्यानंतर मला एवढे दिवस झालेले, माझा हा बारकोड क्रमांक अमुक आहे आणि तो केल्यानंतर आपल्याला एक पास मिळेल. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमच्याबरोबर आहेत आमच्या प्रतिनिधी मेघा कोचिक. मेघा, 15 ऑगस्ट पासून लोकल सुरू होत आहेत, मात्र अटी शर्ती आहेत. काय प्रतिक्रिया येत आहेत मुंबईकरांमधून? हेमाली, मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. मुंबईकर बरेच दिवस लोकल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करत होते आणि आपल्याला मुंबईच्या बस स्टॉपवर अशा मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कारण लोकल सेवा जी जीवनवाहिनी मानली जाते ती बंद होती सर्वसामान्यांसाठी. आता मुंबईकर आपल्या बरोबर आहेत. 15 अगस्त से मुंबईकरों के लिए लोकल शुरू होगी. जिन्होंने 2 डोज लिए हैं, सरकार के इस निर्णय को कैसे देखते हैं आप? ये तो अच्छा निर्णय है सरकार का मैडम. क्या बोलेंगे? इतनी देर तक हम प्रतीक्षा कर रहे थे लेकिन 15 अगस्त आ गया, ऐसा लगता है थोड़ी देर कर दी सरकार ने? आजाद हुआ था इस दिन सरकार भी आजाद कर रही है. आम पब्लिक के लिए अगर कर दे तो अच्छी बात है. सरकारला स्वातंत्र्य देत आहे, सरकार नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही अशी प्रतिक्रिया उमटती है. क्या कहेंगे आप? सरकार ने थोड़ी देरी की या बराबर है सरकार का निर्णय है? सब निर्णय बढ़िया ही है मैडम. हम लोग तो इंतजार कर रहे हैं आज से ही मिल जाए जो है, लेकिन निर्णय का पालन करना ही पड़ेगा. इंतजार तो करना ही पड़ेगा. आप देख रही हो 1-1 घंटे आप कितने टाइम से खड़ी हैं, बस का पता है क्या? आप देखिए अभी क्या बोलेंगे, जो है लोगों के बेचारे कुछ बोलने के लिए बचा ही नहीं है. जो प्रोसेस बताई गई है, जो अभी लोकल सेवा शुरू होगी उसके लिए एक प्रोसेस होगी. 2 डोज लेने वालों के लिए एक ऐप होगा, उसके ऊपर रजिस्ट्रेशन करने के बाद ही आपको सुविधा मिलेगी लोकल के लिए. इस प्रक्रिया को आप कैसे देखते हैं? लगता है आसान होगा ये? आसान नहीं होने वाला लगता है. इस प्रक्रिया के बारे में आप क्या कहेंगे? प्लीज लोकल सुरू होत आहे 15 ऑगस्ट पासून. काय सांगणार तुम्ही? गर्दी होत होती बसला पण बघतोय. तर काय करणार, जे चालू होईल त्याच्यात मतलब काय कुठं ना कुठं जायला होईल. बसमध्ये तर खूपच गर्दी होते. असं लेडीजची तर अशी हे करतात की असं ओढीत घेऊन जातात बसला. माणसांची बी हाल आहे. आता कोणाला काय, सरकारला म्हणून काय नाही. आता लोकल सुरू होत आहे, मात्र त्यासाठी एक प्रक्रिया आहे. ॲपवर जाऊन नोंदणी करायची आहे. तुम्हाला वाटतं हे सोपं आहे सगळं? कुठं जाऊन नोंदणी करायची, आता कुठं हुडकावती ॲप. तर आपण बघितलं हेमाली, लोकल सुरू होतीये त्यामुळे मुंबईकर आनंदित आहे. थोडासा दिलासा मिळालाय. मात्र ॲपवर जाऊन जी नोंदणी करायची आहे त्या प्रक्रियेबाबत मुंबईकरांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे. हेमाली, नक्कीच संभ्रम आहे. मात्र 15 ऑगस्ट पासून मुंबईत लोकल सुरू होत आहेत, हा त्यातल्या त्यात एक दिलासा आहे मुंबईकरांसाठी. धन्यवाद मेघा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यानंतर याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. 15 ऑगस्ट पासून मुंबईत लोकल प्रवास सुरू करता येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र याबाबत केंद्राची प्रतिक्रिया ते जाऊन पाहूया. राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर विचार करू असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. केंद्र सकारात्मक आहे, पण प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा लागेल असंही दानवे झी 24 तासशी बोलताना म्हणालेले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा केल्याचं मी आता बातमीमध्ये बघितलं की ज्यांनी 2 डोस घेतले असतील अशांना रेल्वे प्रवास करायला परवानगी देणार आहेत. परंतु त्यांनी जो काही प्रस्ताव आमच्याकडे येणार आहे त्या प्रस्तावाचा आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर आम्ही निर्णय करू
केंद्राकडून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण शेवटी सगळ्यांनी कोरोनाचं प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा त्यांनी जर प्रस्ताव आम्हाला दिला तर केंद्र नक्की त्याच्यावर विचार करेल. परंतु कशा प्रकारचा प्रस्ताव येतो तो आल्यानंतर त्याच्यावर नीट प्रतिक्रिया आम्हाला देता येईल. राज्याचा प्रस्ताव येत नाही, त्या प्रस्तावामध्ये काय त्यांच्या सूचना आहेत त्या आम्ही बघत नाही, तोपर्यंत घाई गडबडीमध्ये आम्ही असा निर्णय घेणार नाही. परंतु मुंबईच्या जनतेच्या दृष्टीनं की लोकल वाहतूक सुरू होणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका आमची पहिल्यापासूनची होती. परंतु आम्ही असं सांगितलं होतं की राज्याचा प्रस्ताव आल्याच्या नंतर आम्ही अशा प्रकारचा निर्णय करू शकतो. राज्य जोपर्यंत आम्हाला असं सांगत नाही की आता आमची कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, तोपर्यंत आम्हाला हा निर्णय घेता येत नव्हता. आता राज्यानं पाठवलेला प्रस्तावाचा आम्ही अभ्यास करू. राज्यानं प्रस्ताव पाठवल्यास अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. घाईघाईनं निर्णय घेणार नाही असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे. राज्यानं नेमका कसा पॅटर्न ठेवलाय, काय निकष ठेवले आहेत 15 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये लोकल सुरू करण्याबाबत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2 डोस घेतलेल्यांनी ॲपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. लसीकरणाला 14 दिवस झाले असतील तर पास मिळणार आहे. या पासच्या आधारे लोकल प्रवास आणि अन्य सुविधा मिळणार आहेत. ॲपवर नोंदणी शक्य नसलेल्यांसाठी ऑफलाईन सुविधा देखील आहेत. राज्य सरकारचा पास मिळाल्यानंतर प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तर पुणेकरांनाही दिलासा मिळालेला आहे. पुण्यातील सर्व दुकानं सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मॉल रात्री 8 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, पण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्यातील 1 दिवस सुट्टीसह इतर सर्व दिवशी रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेसह म्हणजे तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हे उद्यापासून लागू होईल. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून उर्वरित इनडोअर आणि आउटडोअर खेळ नियमित वेळेमध्ये त्या ठिकाणी सुरू ठेवले जातील. त्याच्यामध्ये कुठलंही बंधन ठेवलं जाणार नाही. मला एक गोष्ट सांगायची की हा निर्णय घेत असला तरी देखील 7% पुढं पॉझिटिव्हचा दर गेला, पेशंट 7%च्या पेक्षा जास्त मिळायला लागले तर हे ताबडतोब आज जे काही मुभा दिलेली आहे ही तिथल्या तिथं थांबवली जाईल. म्हणून सगळ्या पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी मास्कचा वापर हा केलाच पाहिजे. आपले नियम जे आम्ही ठरवलेले आहेत त्याचं पालन प्रत्येकाने स्वतःपासून केलंच पाहिजे. दरम्यान पुण्यातील निर्बंध शिथिल केल्याप्रकरणी व्यापारी वर्गानं या निर्णयाचं स्वागत केलंय. नियमांचं काटेकोरपणे पालन करू असंही व्यापारी महासंघानं म्हटलंय. लसीकरण पूर्ण करून घेऊ आणि मास्कचा वापर तसं सोशल डिस्टन्स ठेवलं जाईल अशी हमी व्यापारी महासंघानं दिली आहे. मीडियानी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी, न्यूज मीडियानी जे काही आज आमची बाजू जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवली त्याबद्दलही खूप खूप त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि विशेष करून आजचा जो निर्णय टाईम 8 वाजेपर्यंत आम्हाला तीच पाहिजे होती. ऑन द कॉन्ट्री आम्ही 9 तास मागत होतो, साहेबांनी आम्हाला जास्ती दिली. वेळ कमी असल्यामुळे जी गर्दी व्हायची ती गर्दी होणार नाही. ग्राहकांना पण आम्ही म्हणजे आपल्या मार्फत आवाहन करू इच्छितो की आता वेळ भरपूर आहे. 12 तासाचा वेळ आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दुकानं चालू आहे आणि शनिवार रविवार देखील दुकानं चालू राहणार आहे. तर आपण त्या पद्धतीने नियोजन करावं की एकावेळी गर्दी होणार नाही. त्यांनी तर पुढे नागपूरकरांसाठी एक खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आहे. नागपूर शहरात काल एकही नवीन कोरोना बाधित आढळून आलेला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेनंतर शहरात प्रथमच एकही कोरोना बाधित आढळला नाही. तर गोंदिया जिल्ह्याची वाटचालही कोरोना मुक्तीकडे सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. भंडाराही कोरोनामुक्त होणारा पहिला जिल्हा ठरलाय.
जळगावातही एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, तर धुळे शहरही राज्यातलं पहिलं कोरोनामुक्त शहर ठरलेलं आहे. कशा पद्धतीने आता प्रशासनाची याच्यावर पकड सुटलेली आहे. आता एक वेगळी बातमी. गाढविणीच्या दुधाची किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 1 लिटरला 10,000 रुपये. धक्का बसला ना, पण हे खरं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गाढविणीचं दूध चक्क 10,000 रुपये लिटरनं भोंगा लावून विकलं जात आहे. पाहूया झी24 तासा खास रिपोर्ट. गाढविणीचं 10,000 दूध. उमरगा शहरात भोंगा लावून दुधाची विक्री. दूध पाजवा दूध, गाढविणीची दूध, गाढविणीची दूध. पाजून घ्या माझ्या लेकरांना कफ, निमोनिया, दाब, सर्दी येत नाही. गाढविणीच्या दुधानं रोग प्रतिकार शक्ती वाढते. हे आहे उमरगा शहरातील गावठाण. या ठिकाणी पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकरचं धोत्रे कुटुंबीय राहते. त्यांच्याकडे 20 गाढविणी आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. गाढविणीचं दूध लहान मुलांसाठी तसंच दमा आणि निमोनियासाठी गुणकारी असल्याचं मानलं जातं. हे दूध उमरगा शहरात सध्या भोंगा लावून विकलं जाते. दूध पाजवा माझे दूध, गाढविणीची दूध. पाजून घ्या माझ्या लेकरांना पोटात येत नाही, कफ येत नाही, निमोनिया होत नाही, सर्दी येत नाही. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून या दुधाची विक्री केली जाते. 10 मिलीलिटर दुधासाठी 100 रुपये मोजावे लागतात. सध्या कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे ही दुधाची मागणी वाढली. झेंडूबाम बॉटल असते 20 ml 100 रुपये देते एका माणसाला. लहान मुलाला असते 50 रुपये, मोठ्या माणसाला 100 रुपये घेते आम्ही. दररोज हिंडत राहते आम्ही गल्ली गल्लीने. सर्दी होत नाही, लेकराला पोटात येत नाही. आमच्या आज्या पज्जापासून आम्ही हे धंदा करते. पूर्ण काळापासून तेव्हा भेटत नव्हतं दूध. एक कोरोनासाठी दाब, सर्दीला, खोकल्याला कमी होते म्हणून हे दूध आम्ही विकते. मागील 2 ते 3 वर्षांपासून नांदेड भागातून ही लोक उमरगा भागात दूध विक्रीसाठी येत आहेत. गाढविणीचं दूध उपयुक्त असल्याचं उमरगा वासियांचं म्हणणं आहे. 100 रुपये मिली असल्यामुळं त्याला 10,000 लिटर रुपये किंमत या दुधाला या ठिकाणी होते आणि मोठ्या प्रमाणात उमरगा शहरामध्ये यांचा खप आहे. गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन डी ची मात्रा अधिक आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येही गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधा इतकंच हे दूध सकस असल्याचं सांगितलं जातंय. लॅक्टोज वगैरे जे कंटेंट असतात त्याच्यामुळे लोक बाळाला डायरिया होतो वगैरे, लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणून आपण जे ऐकतो की बाळाला त्रास होतो वगैरे, असे जे काही कंटेंट असतात ते थोडंसं फरक असतं. बाकीच्या गाई म्हशीच्या दुधापेक्षा गाढवाचं दूध म्हणा किंवा उंटाचं दूध हे निश्चितच सरस मानलं जातं. दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. निरोगी आयुष्यासाठी दूध प्यायलाच हवं. लहान मुलांसाठी तर आईचं स्तनपान अमृता समानच आहे. त्यात आता गाढविणीच्याही दुधाची भर पडली आहे. दूध पाजवा दूध, गाढविणीची दूध, गाढविणीची दूध. पाजून घ्या. ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, उस्मानाबाद. ताप येत नाही, सर्दी येत नाही. देशानं लसीकरणात 50 कोटींचा मैलाचा दगड पार केला असतानाच आता 2 वॅक्सिनच्या कॉकटेलचा उपयोग करता येईल का, या दिशेनं चाचपणी सुरू झाली आहे. ICMRनं केलेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले असून ते आश्वासक आहेत. पाहूया हा रिपोर्ट. वॅक्सिनचं कॉकटेल जास्त फायदेशीर. कोविशिल्ड कोवॅक्सिन मिक्स डोस परिणामकारक. ICMRच्या अहवालात नवा निष्कर्ष. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे मिश्र डोस घेतल्यास इम्युनिटी जास्त वाढते असं अभ्यासात समोर आलंय. उत्तर प्रदेशातल्या 18 जणांना चुकीमुळे पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोवॅक्सिनचा दिला गेला होता. त्यानंतर ICMRनं या नागरिकांचा अभ्यास सुरू केला. या 18 जणांसह कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले 40 जण आणि कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या 40 जणांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. या 98 जणांची इम्युनिटी आणि साईड इफेक्ट्स तपासण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या लसींचे डोस घेतलेल्यांमध्ये जास्त इम्युनिटी असल्याचं आढळलंय. मिक्स डोसचे थोडे साईड इफेक्ट्स असले तरी ते फारसे गंभीर नसल्याचं हा अहवाल सांगतोय. परदेशातही 2 वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केलेल्या लसींच्या मिक्स डोसचे प्रयोग झालेत आणि त्याला यशही आलंय. आतापर्यंतचा जो डेटा आहे आंतरराष्ट्रीय, त्यावरून असं दिसतं की यातून
जे वेगळे वेगळे टेक्नॉलॉजीचे वॅक्सिन्स आहेत हे दिले एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या डोसेसमध्ये की यातून इम्युनोजेनिसिटी वाढते, म्हणजे इम्युनिटी जास्त स्टिम्युलेट होते. साईड इफेक्ट देखील थोडेसे जास्त होतात, पण हे सगळे मायनर असतात. अर्थात आत्ताचा अभ्यास हा केवळ इम्युनिटी आणि साईड इफेक्ट्ससाठी करण्यात आलाय. मिक्स डोसची उपयुक्तता तपासण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तो सेफ्टी डेटा आहे, इम्युनोजेनिसिटी डेटा आहे, इफेक्टिव्हिटी डेटा नाही. त्यामुळे एक प्रॉपर ट्रायल कंडक्ट करून वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन जर यात घेतले तर हे जास्त चांगलं राहील आणि जास्त सायंटिफिक राहील. कोविशिल्ड, कोवॅक्सिन खेरीज स्पुटनिक व्ही लसीला देखील देशात परवानगी आहे. मिक्स डोसमध्ये स्पुटनिकचाही समावेश करून याचा अधिक अभ्यास करता येऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर आणखी काही घडामोडी अगदी थोडक्यात. गेले 16 दिवस सुरू असलेल्या क्रीडा जगताचा कुंभमेळा अर्थात टोकियो ऑलिम्पिक 2020ची आज सांगता झाली. शानदार कार्यक्रमासह ऑलिम्पिकची सांगता झाली. यावेळी भारतीय खेळाडूंनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला. भारतीय चमूचं नेतृत्व ब्रॉन्झ मेडलिस्ट कुस्तीपटू बजरंग पुनियानं केलं. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजला सध्या नदीचं रूप आलंय. मुसळधार पावसामुळे गंगा यमुना नद्यांनी पाणी पातळी वाढलेली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे प्रयागराजमध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. लडाखमधल्या भारतीय वायुदलाच्या न्योमा ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर भारतीय सैनिकांनी युद्धसराव केला. यावेळी अपाचे चिनूक हेलिकॉप्टर्स C-130J सुपर हर्क्युलिस या विमानांची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. न्योमा ALG हे LAC जवळ सैन्याच्या हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. भारत चीन सीमेवर भारतीय जवानांच्या हाती आता अधिक परिणामकारक असलेल्या अमेरिकन रायफल्स दिसणार आहेत. या रायफल्स दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. अमेरिकन SIG 716 असॉल्ट रायफल आणि स्विस MP9 पिस्टल गन्स सैनिकांच्या हाती आल्या आहेत. डोंगराळ भागातल्या युद्धात या रायफल्स अतिशय उपयुक्त आहेत. 500 मीटरपर्यंत अंदाधुंद फायरिंग करण्याची त्यांची क्षमता आहे. भारतानं अशा 1.5 लाख रायफल्सची ऑर्डर नोंदवली आहे. चीनशी संघर्ष सुरू झाल्यावर त्यातल्या काही रायफल्स तातडीने दाखलही झाल्या आहेत. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी या रायफल्स वापरता येतात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे